आणि एक मोठी बातमी आहे, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ही मोठी अपडेट आहे, कारण तिन्ही आरोपींना आता 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। ज्या आरोपींना 2 जणांना पोलिसांनी पकडलेल्या पुण्यामध्ये आणि त्यांना मदत करणारा तिसरा, अशा तिघांना आता 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली। सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि कोर्टाने ती आता मान्य केलेली आहे। तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी। सुधीर सांगळे आहे, घुले आहे, या दोघांना पुण्यात पकडलं होतं आणि या दोघांना मदत करणारा एक तिसरा आरोपी आहे। सुदर्शन घुले आणि सांगळेला मदत करणारा एक तिसरा, त्याला देखील पोलिसांनी अटक केली होती, त्याला देखील कोर्टात हजर करण्यात आलं। या तिघांनाही आता 14 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाने सुनावलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी विनोद जीर आपल्या सोबत आहेत। विनोद, सगळ्यांचंच लक्ष होतं की किती दिवसांची कोठडी मिळते, अखेर सरकारी वकिलांची मागणी होती ती मान्य केली कोर्टाने, काय माहिती अधिक? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यावेळेस सुनावणी सुरू झाली त्यानंतर सर्वांचंच या ठिकाणी लक्ष लागलं होतं, बीड जिल्ह्यात नाही तर राज्यात देखील, कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते बीड जिल्ह्यात नाही तर राज्यात गाजलेलं आहे। कारण की अतिशय क्रूरपणे या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर हे जे 3 आरोपी होते हे फरार झाले होते, त्यापैकी 2 जण पकडलेले आहेत आणि त्यांचं जे लोकेशन म्हणजे इथं जे चाललेलं आहे त्याचं लोकेशन देण्याचं काम सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला या ठिकाणी सिद्धार्थ सोनवणे करत होता आणि त्याला देखील या ठिकाणी अटक करण्यात आली। जे सरकारी वकील आहेत बाळासाहेब कोल्हे यांनी या सर्व आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी अशी मिळावी असा युक्तिवाद केला होता, अशी मागणी केली होती आणि त्यानंतर आता न्यायालयाने जी आहे ती मागणी मान्य केली आणि येणाऱ्या 18 जानेवारीपर्यंत म्हणजे 15 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। आता या दोघांच्या चौकशीतून काय माहिती समोर येते ते बघणं महत्त्वाचं आहे। विनोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।